फोटो मागील स्टोरी ह्या सिरीज मध्ये आपण आज ह्या फोटोबद्दल बोलणार आहोत. हा फोटो काल मी स्टोरीला पोस्ट केला होता आणि खूप जणांना तो आवडला. खूप जणांचे डीएम पण आले की खूप छान एडिट झालाय, लोकेशन खूप मस्त आहे, साडीचा कलर म्हणजे त्या मॉडेलने घातलेला साडीचा कलर पण खूप छान आहे आणि कॉन्ट्रास्ट दिसतोय. तर ह्या शूट बद्दल मला काही गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या आहेत, जेणेकरून तुम्ही जेव्हा पुढे नेक्स्ट टाइम शूट करताल ना, त्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल. सगळ्यात महत्त्वाचं असतं ते लोकेशन. मी सगळ्यात पहिलं लोकेशन ठरवतो. लोकेशन ठरल्यानंतर तुम्हाला त्या लोकेशन नुसार आउटफिट चॉईस करायचे आणि आउटफिट चॉईस केल्यानंतर त्या आउटफिटचा कलर आणि ह्या लोकेशनचे तिथं जे अवेलेबल कलर्स आहेत त्याला कसा कॉन्ट्रास्ट होईल त्यानुसार तुम्हाला कलर चॉईस करायचे. आता प्रत्येक वेळेसच तुम्हाला आउटफिट तसे सेम मिळतील असं नाही, पण शक्यतो ट्राय करायचं की आपले 100% द्यायचं की आउटफिट सेम मिळत आहेत का, त्या कॉन्ट्रास्ट होतोय का ह्या दृष्टीने. आणि थर्ड गोष्ट असते ते म्हणजे लाइटिंग. तुम्ही समजा शूट ठरवलंय आणि लाईट एकदम ऑपोजिट लाइटिंगला पोहोचलाय, म्हणजे एकदम दुपारच्या लाइटिंगला पोहोचलाय, तर तुम्हाला ते क्लिक्स मिळणार नाही किंवा तो बेस्ट आउटपुट येणार नाही. फ्रेम्स कंपोज करताल व्यवस्थित, तुम्हाला लोकेशन मस्त असेल, पण लाइटिंग जर व्यवस्थित नसेल तर त्याचा फायदा नाही. त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. सगळ्यात पहिला आहे लोकेशन, दुसरी गोष्ट आहे आउटफिट आणि त्याचा कलर, आणि तिसरी गोष्ट आहे लाइटिंग. आता ही लाइटिंग एकतर तुम्ही मॉर्निंगची निवडू शकता किंवा संध्याकाळची, पण सॉफ्ट लाईट पाहिजे, सनलाईट सॉफ्ट पाहिजे. ह्या तिन्ही गोष्टी जेव्हा तुम्ही ठरवता ना, मग तुमच्या एकदम नॉमिनल गोष्टी राहतात, त्या म्हणजे तिथं द्यायच्या ज्या पोजेस, त्याचा रेफरन्स तुम्ही आधीच काढून ठेवू शकता. आणि लोकेशन आधीच माहिती असल्यामुळे तुम्ही कंपोजिशन पण ठरवून ठेवू शकता की इथं हा कंपोज घ्यायचा, तिथं तो कंपोज घ्यायचा आहे. आणि मग राहतं तुमचं पोस्ट प्रोसेसिंग. पोस्ट प्रोसेसिंगला तुम्हाला जास्त कष्ट पडत नाहीत, कारण की ऑलरेडी सगळ्या गोष्टी मॅच झालेल्या असतात. एकदम मिनिमल पोस्ट प्रोसेसिंग केलं, थोडेफार प्रिसेट वापरले आणि त्याच्यानंतर तुमचा जो आउटपुट येतो ना, तो बेस्टच येतो. आता ह्या फोटोंवरनं तुम्हाला समजून येत असेल की मी जास्त पोस्ट प्रोसेसिंग केलेलं नाहीये, आहे त्याला थोडंसं कलर ग्रेड करून ते मी शेअर केले. तर ही रील तुमच्या फोटोग्राफर मित्रांबरोबर नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की ही सिरीज तुम्हाला कशी वाटली.